अमरावती जिल्ह्यात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित शिवीगाळ प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनाचे नेते गोपाल भालेराव यांनी दाखल केलेल्या तक्रारीची न्यायालयानं दखल घेतली आहे। या प्रकरणात भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चांदूर बाजार तालुक्यातील सुमारे 11,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळावा या मागणीसाठी गोपाल भालेराव यांनी आंदोलन छेडलं होतं। यावेळी त्यांनी डफली बजाव आंदोलन केल्याचं सांगितलं जातं। या आंदोलनादरम्यान भर सभेत आमदार प्रवीण तायडे यांनी गोपाल भालेराव आणि उपस्थित शेतकऱ्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप भालेराव यांनी केलाय। कोणी जर दुजाभाव करण्याचा प्रयत्न करत असेल हेतुपुरस्सर आणि तुमचं ते टुनटुन गोपाल भालेराव पुरण पुणाले जाते तिथून सल्ला घेते कायदा आंदोलन करावं। तू आम्हाला सांगतो आम्ही इमानदारीने काम करणारे लोक आहोत। तू सुपारी घेईन सुपारी घेतो तिथं विचारून घेतो कोण कोण आंदोलनाने घेतो आम्ही कुठं कुठं करू माझ्या घरापासून कपडे बाजून आंदोलन केलं। या संदर्भात गोपाल भालेराव यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेत आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान न्यायालयानं आमदार प्रवीण तायडे यांना येत्या 6 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत।